खूप महत्वाचा सिद्धांत समजून घेऊया. इवान पॅव्लोव्हचा अभिजात अभिसंधान सिद्धांत. आता हा प्रश्न ऐकायला थोडा विचित्र वाटतो, नाही का? पण गंमत म्हणजे याच एका प्रश्नामुळे मानसशास्त्रात एका खूप मोठ्या शोधाची सुरुवात झाली. तर हे सगळं प्रकरण आहे एका घंटेचं आणि एका कुत्र्याचं. चला, या रहस्याच्या मुळाशी जाऊया आणि बघूया की पॅव्लॉवने नेमकं काय शोधून काढलं. आणि या कथेचे मुख्य पात्र आहेत इवान पॅव्लॉव. त्यांनीच कुत्र्यांच्या या जराशा विचित्र वाटणाऱ्या वागणुकीचा अगदी पद्धतशीरपणे अभ्यास केला. सुरुवातीला सगळं काही अगदी सोपं वाटत होतं. कुत्र्यांनी जेवण पाहिलं की त्यांच्या तोंडाला पाणी सुटायचं. यात नवीन काहीच नव्हतं. ही एक अगदी नैसर्गिक नॅचरल रिॲक्शन होती. चला, आता बघूया तो जगप्रसिद्ध प्रयोग ज्याने हे सगळं रहस्य उलगडून ठेवलं. बघा, प्रयोग एकदम सोप्या 3 टप्प्यांमध्ये होता. पहिल्या टप्प्यात फक्त अन्न बघून कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटत होतं. यात काहीच शिकण्यासारखं नव्हतं, हे नैसर्गिक होतं. मग पॅव्लॉवने एक गोष्ट केली. तो अन्न देण्याआधी काही सेकंड एक घंटा वाजवू लागला. म्हणजे घंटा वाजायची आणि मग जेवण मिळायचं. आता विचार करा, हे जर रोज होऊ लागलं तर तिसऱ्या टप्प्यात काय झालं असेल? आणि हो, यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट होती सातत्य. म्हणजे रोज ठरलेल्या वेळी, आधी घंटेचा आवाज आणि मग लगेच जेवण. हेच चक्र अनेक दिवस चालू राहिलं. ही पुनरावृत्तीच सगळ्यात महत्वाची ठरली. आणि मग तो क्षण आला ज्याने सगळं बदलून टाकलं. काही दिवसांनी पॅव्लोवने फक्त घंटा वाजवली, जेवण दिलंच नाही. तरीही कुत्र्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. म्हणजे त्यांच्या मेंदूने एक नवीन गोष्ट शिकली होती. घंटेचा आवाज म्हणजे जेवण येणार. या प्रयोगातून फक्त एक निकाल नाही आला, तर शिकण्याची एक नवी थिअरी, एक नवा सिद्धांत जगासमोर आला. ह्याच प्रक्रियेला म्हणतात अभिजात अभिसंधान. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी एकमेकांशी पुन्हा पुन्हा जोडल्या जातात, तेव्हा एका गोष्टीला मिळणारा प्रतिसाद आपोआप दुसऱ्या गोष्टीला मिळू लागतो. चला, हे जरा सोपं करून समजून घेऊया. नैसर्गिक चेतक म्हणजे जेवण. ज्याला बघून लाळ येणं हा नैसर्गिक प्रतिसाद आहे. हे काही शिकवावं लागत नाही. पण घंटा, जी खरं तर एक कृत्रिम चेतक आहे, तिचा आणि जेवणाचा काही संबंध नाही. पण जेव्हा ती जेवणाशी जोडली गेली तेव्हा एक नवीन प्रतिसाद तयार झाला. आता फक्त घंटेचा आवाज ऐकून लाळ येणं हा आहे अभिसंधित प्रतिसाद. म्हणजे ही एक शिकलेली प्रतिक्रिया आहे. हा शोध फक्त कुत्र्यांपुरता मर्यादित नव्हता. ह्या एका शोधामुळं मानसशास्त्राच्या जगात अक्षरशः क्रांती झाली. हे एकच वाक्य पॅव्लॉवच्या कामाचं सार सांगतं की आपलं वर्तन, आपल्या सवयी ह्या शिकवल्या जाऊ शकतात, त्या घडवल्या जाऊ शकतात. आणि ह्या शोधाचा परिणाम खूप दूरगामी होता. आपल्याला ज्या गोष्टी खूप कॉम्प्लेक्स वाटतात, म्हणजे भीती, आवड, आपल्या सवयी, त्या खरं तर अशा छोट्या छोट्या शिकलेल्या गोष्टींमधून तयार होतात, हे पहिल्यांदाच सिद्ध झालं. आणि आता जाता जाता एक विचार, आपल्या रोजच्या जगण्यातल्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या याच तत्वावर बनल्या असतील? कधी विचार केलाय की एखाद्या खास गाण्यामुळे जुन्या आठवणी का ताज्या होतात? किंवा शाळेची घंटा वाजल्यावर जो आनंद व्हायचा, त्यामागेही हेच तत्व आहे. थोडं लक्ष दिलं तर आपल्या आजूबाजूला अभिजात